काय चाललंय? साईची मॉलिश करते. काटे काटे लागतायत. काय आहे म्हणे त्याच्या डोक्यावर काय अंडा बिंडा आहे काय म्हणू? मॉलिश करते ते सगळं डोकं चाटून घेतं. आज आहे मस्त पालक पनीरची भाजी. पहिलं पाणी तापवायला ठेवलं. ती पालक थोडी शिजवून घेऊया. गरम पाण्यामध्ये चांगली वाफवून घ्यायची. अशी माती. इकडे मॅगी करायला ठेवली. साईला मला मॅगी खायची. इकडे तर पालक आपला उगवून चांगला मसाला टाकून घेऊया. मॅगी मसाला 2 मॅगी टाकल्या, एक साईला आणि एक मला. इकडे मॅगी झाली आपली. आता गॅस बंद करूया. साईला मॅगी देऊया. चमच्यात येत पण नाही मॅगी. साई धार खाऊन घ्या. नाही म्हणून घेऊन जाऊ का? ही मॅगी मी कढईमध्येच खाते. भांडे कशाला खराब करू, मलाच घासायचे. टेबलवर बसून खाते. चिमणू बघा बघा, झोपण्याची ॲक्टिंग बघा तिची. काय भारी झोपली बघा ना. काहीच वाटत. मी आता आधी ट्युशनवरून बाहेरचं वातावरण बघा. 6 वाजून गेले तरी बाहेर बघा असं वाटते ऊन आहे. साठी बघा हिरवी मिरची घेतली, 1 टमाटा घेतला आहे, 2-3 काजू. हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. इकडे कांदा, जिरा आणि तमालपत्र, तेजपत्ता हे चांगलं परतून घ्यायचं. हे वाटलेलं सारण ह्याच्यात टाकायचं. हा मसाला आहे आपला. लाल मिरची पावडर, घरचा गरम मसाला आणि धने जिरे पावडर हे टाकायचं. हे पण चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं. तेल सुटूपर्यंत ठेवायचं ह्याला 5 मिनटं. तोपर्यंत ही पालक वाटून घ्यायची मिक्सरमध्ये. चांगलं तेल सुटलं, ग्रेव्ही चांगली लाल झाली. आता हे वाटलेलं मिश्रण टाकायचं ह्याच्यात. चांगलं मिक्स करायचं त्या ग्रेव्हीमध्ये आणि गरम पाणी ठेवायचं. गरम पाणीच टाकायचं. पनीर टाकायचं. मी कच्चंच टाकते का, तर मला कच्चंच आवडतं. आमच्या घरी कोण तळलेलं पनीर खात नाही. आता थोडंसं गरम पाणी टाकायचं याच्यात. जास्त नाही टाकायचं, पालकची भाजी घट्टच ठेवायची. थोडंसं टाकायचं. थोडंसं गरम पाणी टाकायचं. थोडंसं टाकायचं, जास्त नाही टाकायचं. अजून झाली नाही आपली पालकची भाजी. अजून ह्याला फोडणी द्यायची लसणाची. फोडणीसाठी लसूण आणि तेल घेतलं आहे आणि थोडंसं लाल मिरची पावडर. आता कलर आला नाही ना, थोडीशी टाकायची लाल मिरची पावडर. आता हे टाकून घ्यायचं फोडून. आता चांगला कलर येईन भाजीला. बरं, झाली आपली पालक पनीर. आज आहे संकट चतुर्थी. छान अशी पूजा झाली माझी. दिवा वगैरे लावला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्रायबर करायला विसरू नका. बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.